काही दिवसांपूर्वी आपल्या चॅनलनी पण सायबर अटॅक फेस केला होता. तर तेव्हा तुम्ही काय केलं होतं हे आपल्या ऑडियन्सला कळेल? खरं तर जेव्हा आपलं म्हणजे लोकवृत्तचं जेव्हा Facebook हॅक झालं, तर ते Facebook हॅक झाल्यानंतर त्याचा पूर्ण ॲक्सेस हा आउट ऑफ इंडिया होता. म्हणजे त्याच्यामध्ये असं होतं, की त्याचा ॲक्सेस आउट ऑफ इंडिया होता आणि त्याच्यावर ज्या रील्स पडत होत्या, पूर्ण न्यूड रील्स पडत होत्या आणि त्या कंटिन्युअसली अगदी अर्ध्या-अर्ध्या तासाने त्या रील्स येत होत्या आणि त्याच्यामध्ये कसं असतं, की जेव्हा तुमचं एखादं पब्लिक डोमेनमध्ये तुमचं तुमचं चॅनल आहे किंवा पब्लिक डोमेनमध्ये तुमची इमेज व्हॅल्यू जी आहे ती कमी-कमी करण्यासाठी अशा पद्धतीचा ट्रेंड त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये सुरू होता, की ज्याच्यामध्ये पॉलिटिशियन्स असतील, ज्याच्यामध्ये पब्लिक फिगर्स असतील, ज्याच्यामध्ये चॅनल्स असतील. हा पूर्ण पॅन इंडिया असा ट्रेंड होता. आता ह्या ट्रेंडला कसं असतं, की टेक्निकल लेव्हलवर जेव्हा आम्ही या सगळ्या गोष्टींना वर्कआउट करत असतो, तेव्हा आमच्यासाठी काही गोष्टी खूप इम्पोर्टंट असतात आणि कॉम्प्लिकेटेड पण असतात. कारण कसं असतं, की एखादा ॲक्सेस तुमचा घेणं, तसं ॲक्सेस घेतल्यानंतर तो ॲक्सेस पर्टिक्युलर सस्टेन करणं आणि तो एका वेगळ्या आय-पीवरून प्रोलॉन्ग करणं. म्हणजे तो आय-पी जर तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये व्ही-पी-एन यूज झालेला आहे. त्याच्यामध्ये डार्क नेटच्या काही असे प्लगइन्स आहेत, की जे यूज झालेले आहेत. त्याच्यासाठी लागणारे जे सर्व्हर्स आहेत, ते बाहेरचे काही सर्व्हर्स होते. मग ह्या सगळ्या गोष्टींना खरं तर आम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीनं टॅकल करतो आणि हे टॅकल केल्यानंतर मग त्याचा आय-पी शोधणं आणि आय-पी शोधल्यानंतर मग ते इथिकल लेव्हलवर पुन्हा रिकव्हर करणं. मग त्यासाठी कधी-कधी काही गोष्टी आम्हाला प्लगइन्स तयार करावे लागतात. कधी-कधी व्हायरसेस तयार करावे लागतात. मालवेअर तयार करावे लागतात. मग ते मालवेअर प्लांट करणं आणि मग पुन्हा तो ॲक्सेस रिकव्हर करणं आणि मग तो रिकव्हर केल्यानंतर जसा पहिला प्रश्न होता, की सिक्युरिटी आणि मग आपण ती सिक्युरिटी स्ट्रेंथन केली. मग त्याच्यामध्ये तो टू फॅक्टर ऑथेंटिकेशन असेल किंवा आपलंच उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपला जो लाईकचा जो एक सिनारिओ होता, तो कमी-कमी होता. तो फ्लो कमी झालेला. कारण का त्याच्यामध्ये डेटा जो आहे तो डेटा फ्लो होत नव्हता त्या पर्टिक्युलर सिनारिओ किंवा पर्टिक्युलर जिओ फेन्सिंगमध्ये हं. आणि मग तो सगळं आपण सॅनिटाईज केला. धिस इज अ सॅनिटायझेशन प्रोसेस आणि ते केल्यानंतर मग आपण आपलं अकाउंट रिकव्हर करू शकलो आणि मग पुन्हा ते फुल फ्लेज अकाउंट आपण सुरू करू शकलो.